साहेब, आज भाजपाचे माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांनी कर्णिक नगर येथील सभेत मुस्लिम समाजाविरुद्ध अपशब्द वापरलेले आहेत. त्यावर आपलं म्हणजे काय प्रतिक्रिया आहे? एकंदरीत मी या माध्यमातून सांगतो की सोलापूर शहरात आणि जिल्ह्यामध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही दिवसामध्येच भारतीय जनता पार्टीचे राम सातपुते असतील, त्याचबरोबर हे आत्ताच 2 दिवसापूर्वी हे देवेंद्र कोटे आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत इतर सहकारी हे मात्र मुस्लिम समाजावर टीका टिप्पणी करणे, मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द काढणे हा यांचा एक नित्याचंच काम झाल्यासारखी परिस्थिती झाली आहे. पण एकंदरीत मला हे गोष्ट कळत नाही आहे की निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी आणि त्यांची यंत्रणा काय करते की कुठलाही समाज असो, हिंदू असेल, मुस्लिम असो, शीख असो, जैन असो किंवा कुठल्याही धर्माबद्दल कुणालाही बोलायची लायकी नाही आहे त्यांची आणि ते कुणीही बोलू नये. पण अशा पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये आणि एखाद्या भर सभेमध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे प्रक्षोभक भाषण केलं जातं, त्यात पोलीस सुद्धा उपस्थित असतात. पोलिसांचे कॅमेरे कुठे गेले? पोलिसांनी का गुन्हे दाखल केले नाही? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे, जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचे कुठे गेले यांचे कॅमेरे? एकंदरीत अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा वाटतं की सोलापुरात काहीतरी घडावं, दंगल घडावं, म्हणून हे लोक त्यांच्याबरोबर कुठेतरी मॅनेज होऊन असं काही करतायत का, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. शेवटी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करणे हे आपला काम नाही आहे. तुमची जात, तुमचा धर्म हे सर्वांनाच श्रेष्ठ असतो आणि जाणून बुजून जर सगळेजण मिळून जर अशा प्रकारे मुस्लिम समाजावर वारंवार टीका टिप्पणी करत असेल तर हे योग्य नाही आहे. मी आताच निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी यांनाही फोन करून सांगितलं की अशा प्रकारे देवेंद्र कोटे असतील, राम सातपुते असेल यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा. मनीष काळजे हे सुद्धा आज अशाच प्रकारे बोलले. मला वाईट वाटलं. तो माझा मित्र मनीष काळजे, कदाचित ते चांगला माणूस म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो, पण तो सुद्धा एखाद्या स्टेजवर गेल्यानंतर भरपूर लोक दिसल्यानंतर चुकीचं बडबडणे. मनीष भाऊ, तुम्ही जेवढ्या स्टेजवर गेला होता ना तेवढ्यापेक्षा जास्ती मोठमोठे स्टेज आम्ही सोडून आलेलं आहे, पण तुमच्याकडून ही अपेक्षा नाही आहे. आणि राहिला विषय देवेंद्र कोटे, तुम्ही आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहिला, काँग्रेसमधून निवडून आला आणि तात्या कोटे आणि महेश कोटेंचं नाव बाजूला काढलं तर तुम्हाला कोण कुत्रा सुद्धा विचारणार नाही. सोलापुरात ही सुद्धा सत्य परिस्थिती आहे. सगळ्यांना आपल्या धर्मावर अभिमान असलाच पाहिजे, पण कुठल्याही जाती धर्माचा तिरस्कार करणे हे कुठलाही धर्म सांगत नाही आहे. मी या माध्यमातून देवेंद्र कोटेंना सांगतो की भले तुम्ही राजकारण करा, आमदार व्हा, तुम्हाला काय व्हायचं व्हा, पण मुस्लिम समाजाचं नाव घेऊन मोठे होण्याचा तुम्ही प्रयत्न करताय हे योग्य नाही आहे. आणि अशा प्रकारे बेताल वक्तव्य करणाऱ्या, हेट स्पीच करणाऱ्या देवेंद्र कोटेवर तात्काळ गुन्हे दाखल करावे. राम सातपुते, तुम्ही तर आल्यापासून जातीयवाद करता, मशिदीमधून फतवे निघतात, अमुक निघतात, तमुक निघतात, हे नेहमी तुम्ही सांगतात. मी सोलापूरच्या तमाम जनतेला सांगतो की राम सातपुते अशा पद्धतीने आत्ताच बोलतायत निवडून येण्यापूर्वी, आणि निवडून आल्यानंतर काय होईल हे सांगता येत नाही. तर मी तमाम सोलापूरच्या जनतेला हात जोडून विनंती करतो की अशा वृत्तीला म्हणजे राम सातपुतेंना कोणीही मतदान करू नये. आणि जे चांगले हिंदू आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो, त्यांना माहीत आहे त्यांनी सुद्धा मोदींना आणि या भाजपच्या सगळ्या लोकांना कंटाळलेले आहेत. ह्याच्या अगोदर पण तुम्ही तक्रार केली ती निवडणूक अधिकारीपाशी, सध्या आमची तक्रार पेंडिंग आहे. राम सातपुतेवर कारवाई करा म्हणून आमची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा अहवाल मुख्य निवडणूक आयुक्ताकडे पाठवलेला आहे. मी या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम साहेबांना सुद्धा विनंती करतो की तुम्ही तात्काळ याची दखल घ्या. येत्या 2 दिवसात संबंधित बाबीची दखल घेऊन जर कारवाई केली नाही तर प्रहारच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला आंदोलन करावे लागेल, याची नोंद घ्या. ओके. भाजपचे माजी नगरसेवक देवेंद्र कोटे असंही म्हणालेत की नवी जिंदगीमध्ये 50,000 बांगलादेशींनी घुसखोरी केलेली आहे. यावर तुमची म्हणजे काय म्हणजे प्रतिक्रिया काय? अरे देवेंद्र कोटेंनी जाऊन पहिला कमिशनर साहेबांना सांगायला पाहिजे की 50,000 तो बांगलादेशी लोक कोण आहे, काय त्यांची लिस्ट, नाव, नंबर त्यांच्याकडे असेल तर तात्काळ कमिशनर साहेबाला द्यावं आणि त्यांना सांगावं की अशा लोक घुसले. सभेमध्ये सांगून तिथं बोलून काय अर्थ आहे? जाऊन सांगा ना CP साहेबांना. बांगलादेशमधून आलं म्हणजे ते कशाने आलं? विमानाने आले का, चालत आले का, रेल्वेने आले, कशाने आले, कुठं राहतात ते बांगलादेशी? जर बांगलादेशी राहत नाहीत आणि नई जिंदगीला देवेंद्र कोटे बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर नई जिंदगीची जनता सुद्धा गप्प बसणार नाही, एक लक्षात घ्या.
नई जिंदगीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि त्या ठिकाणी जरी मुस्लिम समाजाची संख्या जास्ती असली तरी त्या ठिकाणी राहणारा प्रत्येक इतर समाजाचा व्यक्ती हे स्वतःला त्या ठिकाणी ज्याने सेक्युअर मानतात, कारण तिथं सगळेच जाती धर्माचे लोक एक सख्या भावापेक्षाही जास्ती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राहतात. कदाचित देवेंद्र कोटे कधी नई जिंदगीकडे गेले नसतील तर माझा सल्ला आहे की देवेंद्र कोटेंनी तात्काळ माननीय कमिशनर यमराज कुमार साहेबांकडे तातडीने ज्यांना पत्र द्यावं आणि तक्रार करावी की 50,000 बांगलादेशी कुठे आहेत. जर 50,000 बांगलादेशी नई जिंदगीत आहे म्हणून त्यांना स्वप्न पडलं असेल तर त्यांनी जागे व्हावं, स्वप्नातून बाहेर यावं. त्यानंतर त्यांना कळलं की काँग्रेसची एक योजना काँग्रेसने आणलेली आहे, 1 लाख रुपये दारिद्र्य रेषेखालील महिलांना देणार असं. तर त्याबद्दलही देवेंद्र कोटे यांनी असं शब्द वापरलेला आहे की मुस्लिम लोकांना 4-4 बायका असतात, मग त्यांना 4 लाख भेटणार. यातही त्यांनी हिंदू मुस्लिम कार्ड खेळलेलं आहे. यावर आपली प्रतिक्रिया. नाही, मला माहीत नाही की हिंदू आणि मुसलमान हे कशासाठी करतायत, पण मी या माध्यमातून सांगतो काँग्रेसची 1 लाख रुपयाची योजना कुठे आहे मला माहीत नाही. कुठल्या राज्यात आहे ते जाऊन जे देवेंद्र कोटेंनी जाऊन पाहावं आणि तिथं राहून ज्यांना 1,000 लाखाचं त्यांनी पहिलं एक त्यांची एक बायको असेल तर 1,000 लाखाचं त्यांनी पहिलं ते लाभ घेऊन बघावं. आणि राहिला विषय 4 लाख तुम्ही म्हटलं आहे की 4 पत्नी आणि 4-4 लाख. मला माहीत नाही कुठल्या मुसलमानाचे 4 बायका असतील, ते असतील तर कुणाकुणाचे 4-4 बायका ते लिहा. एखादा मोठा आम्ही बोर्ड जे आहे ना सिव्हिल चौक किंवा एका मोठ्या चौकामध्ये आम्ही लावून की सोलापूर शहरातील या लोकांना 4-4 बायका आहेत आणि जर कुणी 4 करत असेल तर त्यात मला किंवा त्या देवेंद्र कोटेनं नाक खुपसायची गरज नाही आहे. ज्याच्याकडे हिंमत असेल 4 करेल तिने. आणि राहिला तो विषय ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग येते, एक आहे का 4 आहे का 2 आहे त्याला काय घेणं देणं आहे. तर मी या माध्यमातून सांगतो कुठल्याही व्यक्तीच्या पर्सनल लाईफवर देवेंद्र कोटेंनी जाऊ नये. आणि जर मुस्लिम समाजाबद्दल त्यांना जर प्रत्यारोपच करायचा असेल आणि मोठं व्हायचं असेल तर देवेंद्र, तुम्हाला मी सांगतो की सोलापूरची जनता खूप हुशार आहे. तुमच्या अशा म्हणजे खोट्या नाट्या या गोष्टीला अजिबात बळी पडणार नाही. मी आणखीन एकदा सांगतो की ज्या पद्धतीने विष्णुपंत तात्या कोटे यांचं आजही ते बिचारे गेले तरी त्यांचा आदर आजही आहे. प्रत्येक समाज जाती धर्माचा लोक करतो. महेश कोटेंचा आज सुद्धा ज्यांना प्रत्येक जाती धर्माचा माणूस ज्यांना त्यांचा आदर करतो का की ह्या लोकांनी लोकांना घडवलं, अनेक लोक तयार केले. पण देवेंद्र कोटेंनी एक सुद्धा माणूस तयार केला असेल, एखाद्या व्यक्तीचं कल्याण केलं असेल तर दाखवावं. आणि कोटे फॅमिलीचं नाव बाजूला काढलं तर त्यांना कोण ओळखतं, कोणी ओळखत नाही त्याला.